आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण गाऊया आणि आपल्या भक्तीला सुरुवात करूया. करूया. प्रभुदेव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपला सांभाळ केला, आपलं सहाय्य केलं आणि पुन्हा एक वार भक्तीकरिता ही सुंदर संधी, हा पवित्र वार त्याने दिला, म्हणून त्याचा आभार मानूया. होय प्रभुदेव बापा, तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलंस आणि आमची काळजी तू घेतली प्रभू. यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू देव बापा, आज तुझ्या समोर एक वार पुन्हा आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तू आमच्यावर दया कर, आमच्या अपराधांची आणि आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर, आम्हाला धू, शुद्ध कर आणि पावित्र्याने युक्त हो. पवित्र देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यास आज पुन्हा एक वार आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत. होय पवित्र देव बापा, आज आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत असताना, जेव्हा आम्ही आमच्या घरांमधून पवित्र देव बापा या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, प्रत्येक कुटुंबाबरोबर तुझी समक्षता तू असू दे. प्रत्येक घरामध्ये पवित्र देव बापा, आज ज्या ठिकाणी तुझी लेकरं भक्तीकरिता एकत्र बसलेली आहेत, त्या ठिकाणी तुझी समक्षता, तुझी उपस्थिती तू दे. आणि प्रभू देव बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर, आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. प्रभू देव बापा, तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवित आहोत. आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभुदेव बापाची स्तुती करीत समोर जाऊया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येणारं गीत 457 नंबरचं, याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. आणि गीत यावेळेस गाऊया आणि भक्तीमध्ये पुढे जाऊ.
बापाची स्तुती असो. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि स्वरूप आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. स्वरूप यावेळेस पुढे येईल आणि आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 138. स्तोत्रसंहिता 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, अन्य देवांच्या समक्ष तुझे स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करीतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर परम थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटामध्ये भ्रमत असलो तरी मला तू उत्तेजन देतोस. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम मध्ये सोडू नकोस. खूप सुंदर असं स्तोत्र आहे. दावीद रचित हे स्तोत्र आहे. यामध्ये आपल्याला विशिष्ट आणि वेगळ्या प्रकारचे व चांगल्या प्रकारचे पॉईंट्स आपल्याला भेटतात आहे. त्याचप्रकारे वचन पहिलं आहे. वचन पहिल्यामधून आपल्याला देवबाप्पाचे उपकार स्मरण हे आपल्या मनापासून करायचे आहेत. त्यामध्ये लिहिलेलं आहे, मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, अन्य देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईल. तिसरं वचन सांगते, मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझा आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. वचन तिसऱ्यामध्ये आपल्याला हिंमतविषयी सांगितलेलं आहे. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले आहे. वचन 4मध्ये आपल्याला मार्गाविषयी सांगितलेलं आहे. वचन 5मध्ये आपल्याला मार्गाविषयी सांगितलेलं आहे. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. मी संकटामध्ये भ्रमत असलो तरी मला तू उत्तेजन देतोस. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस. त्याचप्रकारे वचन 8मध्ये आपल्याला विश्वासाविषयी सांगितलेलं आहे. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची खात्री. वचन 8 सांगते, परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. यामध्ये पूर्ण सेंटेन्स आहे, परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. पूर्ण विश्वासाने दावीद म्हणतो आहे की परमेश माझे सर्व काही सिद्धीस नेईल. तो संपूर्ण विश्वासाने म्हणत आहे. आणि विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम मध्ये सोडू नको. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. थँक्यू. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपल्या मंडळीकरिता प्रार्थना करूया. प्रभुदेव बापाने प्रत्येकाचं सहाय्य करावं, सांभाळ करावा. महिला संघ, तरुण संघ, संडे स्कूल आहे, क्वायर आहे आणि मंडळीमध्ये जे सर्व वयोवृद्ध आहेत त्या सर्वांना आपण प्रभुदेव बापाच्या हातात देऊया. जे लोक आजारी आहेत त्यांना प्रभुदेव बापाच्या हातात देऊया. प्रार्थना करत असताना विशेष करून ह्या मागील आठवड्यामध्ये ज्या काही दुःखाची बातमी आपल्या कानावर आहेत किंवा जे प्रभूचे सेवक आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत अशा कुटुंबांकरिता देखील आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बापाने त्यांचं सांत्वन करावं आणि म्हणून यावेळेस आपण सर्वांना प्रभुदेव बापासमोर उचलून धरूया आणि यावेळेस अर्पित आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. देवपा, धन्यवाद देवपा, तुझी स्तुती करतो देवपा या सुंदरशा वेळेसाठी. देवपा
देवच्या नावाला धन्यवाद देतो देवपा. देवपा आम्ही प्रार्थना करतो देवपा. यावेळेस देवपा आमच्या मंडळीसाठी देवपा, आमची सर्व मंडळी देवपा तुझ्या हातात देत देवपा. सर्वांचं रक्षण कर देवपा, सर्वांची काळजी तू घे देवपा. देवपा प्रार्थना करतो देवपा मंडळीतले देवपा सर्व वयोवृद्ध लोक देवपा ते तुझ्या हातात देत देवपा. त्यांची काळजी तू घे देवपा, त्यांचं रक्षण कर देव, त्यांच्यासोबत तू राह देवपा. देवपा प्रार्थना कर देवपा आमच्या तरुण संघ देवपा, महिला संघ, संडे स्कूल देवपा सर्वांना तुझ्या हातात दे देवपा. त्यांच्याद्वारे देव तुझ्या नावाचं गौरव तू करून घे देवपा, त्यांचा उपयोग तू करून घे देवपा. देवपा प्रार्थना कर देवपा येणारा संदेश देवपा त्यासाठी देवपा तू आशीर्वादित कर देवपा, आणि त्याद्वारे तू आमच्यासोबत तू बोल देवपा. देवपा ही लहानशी प्रार्थना देवपा येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात केले म्हणून तूच ऐक. आमेन. 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 प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याला सर्व गौरव आणि सन्मान आपण देऊया. आपला प्रभू परमेश्वर जो स्तुतीस पात्र परमेश्वर आहे त्याच्या नावाला यावेळेस आपण उंचावूया आणि क्वायर बरोबर काही वेळ आपण परमेश्वर देव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. या सकाळच्या प्रहरी आपण सर्वजण एकत्र येऊन देवाच्या नावाची स्तुती आणि आराधना करणार आहोत. आणि सर्वप्रथम गीत आहे परमपवित्रा सर्व समर्था उपासना संगीतमधून पहिल्या क्रमांकाचं गीत आहे परमपवित्रा सर्व समर्था जगन्नायका प्रभुदेवा. समर्था जगन्नायका प्रभुदेवा परम पवित्र सर्व समर्था
स्तोत्रसंहिता 89:8 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्या तुझी सत्यता कळवीन. यानंतर आपण एक दुसरं गीत गाणार आहोत. सैनिकांनो धैर्य धरा, उपासना संगीतमधून 568 क्रमांकाचं गीत आहे. सैनिकांनो धैर्य धरा. यावेळेस आपण सर्वांना येणार असलेलं असं गीत आहे आणि खूप सुंदर त्यामध्ये आपल्याला चमत्कारसुद्धा पाहायला भेटतात. या प्रकारचं गीत आहे आणि सगळ्यांना येणारं असं गीत आहे. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला. खूप सुंदर अशा प्रकारचं गीत आहे. आपण सर्वजण मिळून हे गीत म्हणूया. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला, रे मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला, रे मोठे नवल वाटते मला. येशू काना गावी गेला, मार्या होती त्या लग्नाला. येशू काना गावी गेला, मार्या होती त्या लग्नाला. द्राक्षरस तो संपला, द्राक्षरस तो संपला. त्याने पाण्याचा द्राक्षरस केला, त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे मोठे नवल
दुखने करी पडला होता घाटेवरी 38 वर्षाचा दुखने करी पडला होता घाटेवरी त्याला शक्ती नव्हती करी त्याला शक्ती नव्हती करी काट उचलून चाल बोलला काट उचलून चाल बोलला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला एक जन्मार्ध भिकारी बसला होता वाटेवरी एक जन्मार्ध भिकारी बसला होता वाटेवरी त्याला शक्ती नव्हती करी त्याला दृष्टी नव्हती करी चिखल लावून त्याला दृष्टी दिली चिखल लावून त्याला दृष्टी दिली रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला येशुरानामध्ये गेला लोक होते त्या टायाला येशुरानामध्ये गेला लोक होते त्या टायाला उपदेश ऐकायाला उपदेश ऐकायाला 5 भाकरी 5,000ला 5 भाकरी 5,000ला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला केले चमत्कार फार गरिबांवर उपकार केले चमत्कार फार गरिबांवर उपकार प्राण दिला खांबावर प्राण दिला खांबावर तारण करून स्वर्गात तो गेला तारण करून स्वर्गात तो गेला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे नवल वाटते मला रे मोठे नवल वाटते मला स्तोत्रसहिता 100 पहिला आणि दुसरं वचन म्हणते, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जात असताना करता हूँ मैं तेरी चिंता हे गीत गाणार आहोत. चिंता करता है
देतोय सेनाधीश परमेश्वर पिता. धन्यवाद देतो देवप्पा तुझ्या नावाला. तू ही सकाळची वेळ आमच्या आयुष्यास दाखवली देवप्पा. धन्यवाद देतो देवप्पा, तू आम्हाला तुझं स्तुतीरूपी अर्पण करण्याची तू संधी दिलीस देवप्पा. देवप्पा तुला देवप्पा या जगातलं सर्व कंडिशन्स देवप्पा तुला माहीत आहेत देवप्पा. तरी पण सुद्धा देवप्पा तू देवप्पा तुझं सेवा कार्य थांबू नाही देत देवप्पा. धन्यवाद देतो देवप्पा तुझ्या सर्व कार्यांबद्दल देवप्पा. आता जे काही वचन आमच्यासाठी येणार आहे ते तू आशीर्वादाचं कर देवप्पा. संपूर्ण वेळ तुझ्या हातात सोपवून ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू. प्रभुदेव बापाची स्तुती असो. या सर्व सुंदर गीतांकरिता त्याला सर्व गौरव असो. यावेळेस आजच्या संदेशाकडं आपण जाऊया, वचनांकडं आपण जाऊया. संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या रविवारी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे परिणाम पाहिलेत. थोडक्यामध्ये त्याची उजळणी आपण करूया. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला आणि त्याच्या पुनरुत्थानाचे जे परिणाम आम्ही मागच्या रविवारी पाहिलेत, त्यामध्ये प्रथम आम्ही पाहिलं की पुनरुत्थानामुळे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा इतर सर्वांपेक्षा वेगळा झालेला आहे. आता कोणीही त्याच्यासारखा त्याच्या समान नाही. तोच एक आहे जो या जगामध्ये आला, मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं, असे पुढारी आम्हाला पाहायला भेटतात की जे मनुष्याकरिता जगलेत, ज्यांनी इतरांकरिता आपलं संपूर्ण जीवन देऊन टाकलं, असे उत्तम पुढारी आम्हाला जगामध्ये पाहायला भेटतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांच्याही पेक्षा वेगळा आहे. कारण त्यांपैकी कोणीही मरणानंतर पुन्हा जिवंत झालेले नाहीयेत. केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे जो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो पुनरुत्थित प्रभू आहे आणि म्हणून तो सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि सर्वांना या पुनरुत्थित प्रभूची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्ही त्यामध्ये पाहिली की पुनरुत्थानामुळं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या सर्व गोष्टी, त्याची सर्व शिकवण ही सत्य ठरलेली आहे. मग त्याने भूतकाळाविषयी सांगितलेल्या असतील, वर्तमान काळाविषयी सांगितलेल्या असतील किंवा भविष्य काळाविषयी, त्या सर्व गोष्टी सत्य ठरलेल्या आहेत, त्या पूर्ण होत आहेत आणि त्या सर्व पूर्ण होणार आहेत. प्रियांनो, तिसरी गोष्ट आम्ही त्यामध्ये पाहिली की पुनरुत्थानामुळं प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे घाबरलेले आम्ही पाहतो, गोंधळलेले, लपलेले, त्या सर्वांची एकवार पुन्हा पुनर्बांधणी त्या ठिकाणी आम्हाला पुनरुत्थानामुळं पाहायला भेटते. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळं प्रत्येकाला मरणानंतरच्या जीवनाची आशा आणि खात्री प्राप्त झालेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही आणि तो मेला असला तरी तो जगेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित जिवंत असा हा प्रभू आहे. प्रियांनो, आज लूका शुभवर्तमान याचा अध्याय 24 आपण आपल्या समोर काढूया. या काही दिवसांमध्ये, या काही आठवड्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचे जे दिवस आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दर्शन देत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्यात. या काही आठवड्यांमध्ये आपण त्याही सर्व दर्शनांचं स्मरण करण्याचं, त्यावर मनन करण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि आज सुरुवात करीत असताना लूका शुभवर्तमान याचा अध्याय 24 आणि वचन 13 ते 35 या ठिकाणी एम्माऊस गावाच्या रस्त्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने 2 शिष्यांना दर्शन दिलं. त्या दर्शनाकडं आम्हाला आज जायचं आहे. लूका शुभवर्तमान अध्याय 24 वचन 13 ते 35 आपल्या समोर आपण ठेवूया. संपूर्ण वचने आपण वाचणार नाही, निश्चितच या सर्व वचनांवर मनन आपण करूया. परंतु एकच वचन आज त्यामधून मी तुमच्यासाठी वाचतोय, ते वाचून आजच्या संदेशाला आपण सुरुवात करूया. वचन 15. आणि असे झाले की ते संभाषणवर चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. या प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो. पुन्हा एक वार
पवित्र देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत, तुझ्या वचनांवर मनन करण्याकरिता. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं यावेळेस सहाय्य कर, ती समजबुद्धी आम्हाला तू दे. पवित्र देव बापा, हे वचन आमच्या अंतःकरणात खोलवर रुजू दे आणि त्यातून पवित्र देव बापा विपुल फळं त्या ठिकाणी दिसून येऊ दे प्रभू. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे, तुझं वचन जे सामर्थ्याने भरलेलं आहे त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य यावेळेस तू ओत. आणि प्रभू देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची गरज तुला माहीत आहे. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांच्या सामर्थ्याने आज ते तू पूर्ण कर प्रभू देव बापा. सर्व गौरव आम्ही तुला देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, वचन 15 आपण वाचलं, जे आम्हाला सांगतं की ते संभाषण करीत असताना व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. येशू त्यांच्याबरोबर चालू लागला. प्रियांनो, आज येशू बरोबर चालणे हा विचार आपण आपल्या समोर ठेवूया. येशू बरोबर चालणे. प्रियांनो, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही रोज चालतो म्हणजेच रोजचं दैनंदिन जीवन आपण आपल्या पुढे ठेवूया. ज्यावेळेस आपण बसलेलोही आहोत किंवा एखादं काम आपण करत आहोत, प्रियांनो, मला हे म्हणायचं आहे की रोजचं जीवन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जगणे, येशू बरोबर चालणे. संपूर्ण शास्त्र भाग जो आहे हा आम्हाला चांगला परिचयाचा आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि मोठ्या पहाटेला ज्या स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या त्यांना येशूचं शरीर सापडलं नाही. स्वर्गदूतांनी सांगितलं की तो उठला आहे. आणि मग दिवसभर ही बातमी जी आहे ती सर्व या शिष्यांमध्ये पसरत आहे. लोक, त्याचे शिष्य जे आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहत आहेत की ती कबर रिकामी आहे, त्या ठिकाणी प्रभू येशूचं शरीर नाही. आणि या घटनेमुळं त्या ठिकाणी जी सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे सर्व त्या ठिकाणी यरुशलेममध्ये प्रवास करीत होते, जे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जे सर्व लोक त्याच्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते, त्या सर्वांमध्ये आता या बातमीमुळं, या संदेशामुळं जे वातावरण तयार झालं त्याची कल्पना आपण करू शकतो. ह्या दोन व्यक्ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात की हे सर्व त्यांनी ऐकलेलं आहे आणि आता ते परत आपल्या गावाकडे जात असताना त्याविषयी ते चर्चा करीत आहेत की काय असेल हे काय आहे. आणि ते चर्चा करीत असताना आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालू लागतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, ते प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतात, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना समजावून सांगतो. आणि प्रियांनो, या प्रकारे हा वृत्तांत समोर जातो आणि याचा शेवट आम्हाला माहीत आहे की हे दोन शिष्य जे आहेत त्यांचे डोळे उघडल्यानंतर, प्रभूला ओळखल्यानंतर ते परत माघारे जाऊन इतर शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त उठल्याची बातमी, तो पुनरुत्थित झाल्याची बातमी इतर सर्व शिष्यांना सांगतात. या प्रकारे हा संपूर्ण शास्त्र भाग आम्हाला माहीत आहे. मग प्रियांनो, आज या शास्त्र भागावर मनन करीत असताना ज्या प्रकारे हा वृत्तांत पुढे जातो, आपणही त्याच प्रकारे मनन करीत या शास्त्र भागामध्ये पुढे जाणार आहोत. मग प्रियांनो, आज जी पहिली गोष्ट मला या शास्त्र भागातून तुमच्या समोर ठेवायची आहे ती म्हणजे येशू त्यांच्या बरोबर चालू लागला. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर चालू लागला. वचन 15 मध्ये आम्ही पाहिलं की येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. आम्ही पाहिलं की हे जात आहेत, चर्चा करीत आहेत, संभाषण करीत आहे आणि येशू स्वतः त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. आता लक्षात घ्या प्रियांनो की का बरं प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर चालू लागला. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि मी आता कोणाला दर्शन देऊ असं काही त्या ठिकाणी आहे काय? मला 40 दिवसांपर्यंत मी या ठिकाणी असणार आहे आणि मग 40 दिवसांनी मी स्वर्गामध्ये घेतल्या जाणार आहे, म्हणून मग आता कोणाला भेटावं, कोणाला दर्शन द्यावं असं काही त्या ठिकाणी प्रभूच्या मनामध्ये आहे काय? निश्चितच नाही. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोलतो,
जे काही सांगतो, जे काही करतो ते विशिष्ट उद्देशाने तो त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी वाचतो की येशू स्वतः त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला, एका विशिष्ट उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत चालत आहे. प्रियांनो, आम्हाला माहित आहे की ते चर्चा करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ते बोलत आहे आणि त्यांची जी अवस्था आहे, त्यांची जी मनस्थिती आहे ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, आज पहिली बाब जी आम्हाला या शास्त्र भागातून शिकण्यासारखी आहे की येशू विशिष्ट उद्देशाने त्यांच्याबरोबर चालू लागला, विशिष्ट उद्देशाने त्यांच्याबरोबर चालू लागला. आज जेव्हा तुम्ही आणि मी आमचं दैनंदिन जीवन आपण जगतो, प्रियांनो, या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या बरोबर चालायला यायचं आहे. तो आमच्या बरोबर चालू इच्छितो, तो आमच्या बरोबर, प्रियांनो, आमच्या प्रत्येक ठिकाणी त्याला आमच्या बरोबर यायला पाहिजे. विशिष्ट उद्देश त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त, आज तुम्ही लक्षात घ्या की जगामध्ये अनेक लोक आहेत, परंतु फार थोडक्या लोकांना पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आहे. फार थोडके लोक आहेत की ज्यांना जिवंत देव सापडलेला आहे. प्रियांनो, आणि त्यामध्ये आज जेव्हा तुम्ही आणि मी आहोत, हे लक्षात घ्या की हे विनाकारण नाही, तर विशिष्ट उद्देश त्याच्या मागं आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनामध्ये येतो तो यासाठी की आम्हाला जीवन मिळावं, विपुल असं जीवन आम्हाला मिळावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो. प्रियांनो, विपुल जीवन आम्हाला असावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो. आम्ही जीवन जगत असताना गोंधळलेले, घाबरलेले, भयभीत, दुःखी, कष्टी, निराश अशा प्रकारचं आमचं जीवन असावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात येत नाही, तर आमच्या जीवनातून सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारची भीती घालवण्याकरिता, नाहीशी करण्याकरिता आणि आम्हाला ते विपुल जीवन देण्याकरिता, ते आनंदाने भरलेलं जीवन देण्याकरिता, ते शांतीने भरलेलं जीवन देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येत असतो. प्रियांनो, आज लक्षात घ्या की जी परिस्थिती जगामध्ये आहे, वेगवेगळ्या बातम्या आमच्या कानावर येतात. कोविड-19 या आजाराविषयी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या आणि विचार आमच्या समोर येत असतात. अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत असताना देवाच्या लोकांनी गोंधळलेलं, भयभीत अशा प्रकारचं जीवन जगण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जवळ आहे आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला विपुलतेचं जीवन देणारा तो आहे. तो आम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगणारा आमचा प्रभू आहे. आज जग गोंधळलेलं आहे, परंतु देवाच्या लोकांना माहीत आहे की प्रभूच्या येण्याची घटका समीप आलेली आहे आणि हे दिवस ते आहेत ज्यामध्ये आम्ही प्रभूच्या त्या दिवसाच्या आणखीन जवळ आम्ही जात आहोत. ज्या काही घडामोडी घडत आहेत, निश्चित प्रियांनो, आम्हाला हे लक्षात येतं की ह्या आम्हाला प्रभूच्या आगमनाची आठवण करून देतात, त्याचा इशारा ते आम्हाला करून देतात. देवाच्या लोकांनी गोंधळलेलं, घाबरलेलं अशा प्रकारचं जीवन जगण्याची आवश्यकता नाही. आम्ही स्पष्ट आणि आम्हाला दिसतं अशा प्रकारचं जीवन प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त होतं आणि ते देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनामध्ये येतो. ही मोठी कृपा त्याने आपल्यावर केलेली आहे. प्रियांनो, दुसरी बाब आम्हाला ही पाहायला भेटते की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालू लागला, परंतु आम्हाला हे पाहायला भेटतं वचन 16 मध्ये, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्यानं दुसरी बाब आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांच्याबरोबर तो चालत आहे, परंतु त्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नाही. प्रियांनो, जणू काही त्यांची डोळे बंद
करण्यात आली होती. पुष्कळदा असं होतं की देव आमच्या जीवनामध्ये काय करत आहे, प्रभू जो आमच्या बरोबर चालत आहे, प्रभू त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असते, परंतु पुष्कळदा आम्ही ते ओळखत नाही, आम्हाला ते समजत नाही. प्रियांनो, आता या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो की त्यांचे डोळे जणू काही बंद करण्यात आले होते. प्रियांनो, 2 कारण आम्हाला या संदर्भात शिकायला भेटतील, 2 बाबी आम्हाला या संदर्भात पाहायला भेटतील की का त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही किंवा का जणू काही त्यांची डोळे बंद करण्यात आली होती. प्रियांनो, त्यापैकी पहिलं कारण जे आहे ते अशा प्रकारचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आता गौरवी शरीराने उठविल्या गेलेला आहे. गौरवी शरीर, तेजोमय, ते आध्यात्मिक शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे आणि त्यामुळं हे शिष्य त्याला ओळखू शकत नाहीये. आम्हाला माहिती आहे की वचन स्पष्ट सांगतं की रक्त मांस जे आहे याने आम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, तर प्रियांनो, त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो. त्याला जे गौरवी शरीर प्राप्त झालं तेच गौरवी शरीर प्रत्येक विश्वासणाऱ्याकरिता आहे, त्या स्वर्गामध्ये प्रवेश करण्याकरिता. आणि हे गौरवी शरीर अशा प्रकारचं आहे प्रियांनो की मानवी डोळे त्याला पाहण्यास आणि मानवी बुद्धीला ते समजण्यास कठीण आहे. का त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही किंवा का जणू काही त्यांची डोळे बंद करण्यात आली होते? कारण प्रभू येशू ख्रिस्त आता गौरवी शरीराने, तेजोमय शरीराने, त्या आध्यात्मिक शरीराने त्यांच्या बरोबर चालत आहे, बोलत आहे. आणि प्रियांनो, त्यांची नेत्र, त्यांची आत्मिक नेत्र जणू काही त्या ठिकाणी बंद आहे, अजूनपर्यंत ती उघडलेली नाहीये. प्रियांनो, आम्हाला हे शिकण्यासारखं आहे की देवाच्या कृपेशिवाय प्रियांनो आमची मानवी डोळे आणि आमची मानवी बुद्धी ते समजू शकत नाही. आणि म्हणून आज तुम्ही बघा, जगामध्ये अनेक लोक आहेत की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान असेल, वधस्तंभावरील त्याचं मरण असेल किंवा प्रभू येशू ख्रिस्ताकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्याचा जन्म असेल, प्रियांनो, याला घेऊन लोक आज थट्टा करतात. प्रियांनो, लोकांना ते समजत नाही, लोक त्याविषयी प्रश्न निर्माण करतात, कारण मानवी बुद्धीला प्रियांनो ते समजणं कठीण आहे. आणि देवाच्या सहाय्याशिवाय, देवाच्या कृपेशिवाय ते मनुष्याला शक्य नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचे आभार मानावेत की देवाने ती कृपा आमच्यावर केली, देवाने ती समज आम्हाला दिली, ज्यामुळं आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकत आहोत. प्रियांनो, दुसरी बाब त्या ठिकाणी आम्हाला ही पाहायला भेटते की का बरं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही किंवा का जणू काही त्यांची डोळे बंद करण्यात आली होती? कारण त्यांनी त्याला ओळखण्यापूर्वी किंवा त्याला पाहण्यापूर्वी प्रियांनो त्यांनी त्याच्याविषयी आणखीन समजून घेणे, त्याला समजून घेणे आणि त्याला जाणून घेणे याची गरज होती. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता, परंतु ते त्याला ओळखू शकले नाही, कारण त्याला ओळखण्यासाठी आणखीन त्याला समजून घेणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आम्हाला पाहायला भेटतं. त्यांनी आणखीन प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घेणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आम्हाला पाहायला भेटतं. कारण आम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस हा शास्त्रभाग आम्ही पुढं वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या, शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा, त्याचं स्पष्टीकरण त्यांना केलं. आणि ती गरज या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की का तोपर्यंत त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नव्हतं. आज प्रियांनो, महत्त्वाचं आहे, आज आम्हाला ही खात्री आहे का की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो म्हणून? त्या पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आमच्या जीवनामध्ये आहे काय आणि आम्ही त्याला ओळखलेलं आहे काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रियांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जोपर्यंत आम्ही त्याला जाणून घेत नाही, समजून घेत नाही, त्याला ओळखत नाही, जोपर्यंत त्याचं दर्शन आमच्या जीवनामध्ये नाही, आम्ही कितीही त्याच्याविषयी बोललो तरी प्रियांनो त्या गोष्टी आमच्यासाठी तेवढ्या परिणामकारक
ठरत नाही. कारण आम्ही काय पाहतो, आम्हाला तिसरी बाब यामध्ये ही पाहायला भेटते की ते येशूविषयी बोलत होते, ते त्याच्याविषयी चर्चा करीत होते, ते त्याच्याविषयी संभाषण करीत होते. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय बोलत होते, ते काय चर्चा करत होते, 4 गोष्टी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आम्ही पाहतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की तुम्ही हे काय बोलत आहात, हे कशाविषयी तुम्ही बोलत आहात. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी काय काय सांगितलं. त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली की तो पराक्रमी संदेष्टा होता, तो पराक्रमी संदेष्टा होता. वचन 19 आम्ही वाचतो. तो त्यांना म्हणाला कसल्या गोष्टी. त्यांनी त्याला म्हटले नासरेतकर येशूविषयीच्या, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व युक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. प्रियांनो, हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला पराक्रमी संदेष्टा म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखतात. तुम्हाला आठवत असेल, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं की लोक मला काय म्हणून म्हणतात, लोकांसाठी मी कोण आहे. लक्षात घ्या, जर खरी ओळख आमच्या जीवनामध्ये प्रभूची नाही तर आम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारे आम्ही कदाचित त्याला समजत असू, त्याला ओळखत असू, परंतु त्याची नेमकी आणि योग्य ओळख आमच्या जीवनामध्ये असणं फार महत्वाची आहे. त्या ठिकाणी पेत्र म्हणतो की तू देवाचा ख्रिस्त आहे, तू देवाचा ख्रिस्त आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही या पुनरुत्थित प्रभूवर विश्वास ठेवत नाही, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये त्याच्या पुनरुत्थानाचं दर्शन नाही, प्रियांनो, तो आमच्यासाठी आमचं बरं करणारा, आमचे रोग बरे करणारा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करणारा म्हणून कदाचित आम्हाला त्याची ओळख असू शकते. परंतु आज तो आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून आम्ही त्याला ओळखलेला आहे काय. तो पुनरुत्थित आहे, तो माझा प्रभू आहे, तो माझं तारण करतो. ही ओळख आज आमच्या जीवनामध्ये आहे काय, ही ओळख आज आमच्या जीवनामध्ये आहे काय. प्रियांनो, संदेष्टा, पराक्रमी संदेष्टा म्हणून ते त्याला ओळखतात. दुसरी गोष्ट ते त्याच्याविषयी सांगतात, त्याच्या खाली ते म्हणतात त्याला, वचन 20 मध्ये, त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. ही दुसरी गोष्ट ते प्रभू येशूविषयी सांगतात की त्याला वधस्तंभावर खिळून मारलं. आमच्या याजकांनी, अधिकाऱ्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारलं. आणि त्याला खिळून मारल्यामुळं आता काय झालेलं आहे, पुढं 21व्या वचनात ते म्हणतात, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती, अशी आमची आशा होती. त्या यरुशलेममध्ये आम्ही त्याच्या माघारी गेलो कारण आम्हाला असं वाटत होतं की तो मसीहा आहे, तो इस्रायलाची मुक्ती करणार आहे, म्हणून आम्ही त्याच्या माग त्या ठिकाणी गेलो. आम्हाला ही आशा होती की तो पराक्रमी संदेष्टा आहे, तो मुक्तीदाता आहे. परंतु आता तो वधस्तंभावर मरण पावलेला आहे. प्रियांनो, अशी आमची आशा होती. लक्षात घ्या, जर प्रभूची योग्य ओळख आमच्या जीवनामध्ये नाही तर कालांतराने आमची आशा ही नाहीशी होऊन जाते. हे शिष्य प्रभूला म्हणतात की आमची आशा होती तो इस्रायलाची सुटका करणारा, मुक्तीदाता, म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. आज तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोण म्हणून पाहत आहोत. आज त्या तारणाऱ्याची, त्याची वैयक्तिक गरज मला आहे, तो माझं तारण करणार आहे. प्रियांनो, ही ओळख आज तुम्हाला आणि मला होणं फार गरजेचं आहे. जर ही ओळख नाही, जी ओळख पेत्राने दिली की तू देवाचा ख्रिस्त आहेस, ती योग्य ओळख जर प्रभूची आमच्या जीवनामध्ये नसेल तर आज ज्या काही दृष्टीने, ज्या काही विचारांनी, ज्या काही आशेने आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत, कालांतराने ती आशा नष्ट होते. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की हे म्हणतात, अशी आमची आशा होती, परंतु आता आम्हाला माहित नाही की काय होणार आहे. आम्हाला माहित नाही, कारण
आमची आशा ज्याच्यावर होती त्याला तर वधस्तंभावर खिळून मारलेलं आहे. मग आता आम्ही काय करायचं आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. आणि मग ते पुढं असं म्हणतात त्याच्याविषयी, शिवाय या सर्व गोष्टी झाल्याला आज 3रा दिवस आहे. आणखीन आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. प्रियांनो, थक्क ते लोक झालेले आहेत, त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यांच्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही, त्यांना तो दिसला नाही. प्रियांनो, गोंधळलेलं जीवन आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आशा होती, परंतु आता तो तर मरण पावला आणि आता तर आम्हाला थक्क करून सोडलेलं आहे. कारण ज्या स्त्रिया गेल्या त्यांना त्याचं शरीर सापडलं नाही आणि ते म्हणतात की स्वर्गदूतांनी आम्हाला सांगितलं की तो जिवंत झाला आहे, तो उठला आहे. आणखीन काही शिष्य त्या ठिकाणी गेलेत, त्यांना त्याचं शरीर तर सापडलं नाही, परंतु तोही त्या ठिकाणी त्यांना दिसला नाही. प्रियांनो, गोंधळाची स्थिती आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटते. ज्या लोकांना प्रभूची योग्य ओळख नाही, प्रियांनो, ते नेहमी गोंधळलेलं जीवन जगत असतात. ते नेहमी गोंधळलेलं जीवन जगतात. आणि का त्यांच्या जीवनामध्ये गोंधळ आम्हाला पाहायला भेटतो, का दुविधा मनस्थिती आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटते? कारण प्रभू बरोबर चालत असताना कुठंतरी प्रियांनो त्यांची दिशाभूल होत आहे, कुठंतरी चुकीच्या वळणाला ते वळत आहे. आणि म्हणून प्रभू बरोबर चालत असताना जी योग्य दिशा आमच्या जीवनामध्ये हवी आहे, जी योग्य ओळख आमच्या जीवनामध्ये हवी आहे, प्रियांनो, ती त्या ठिकाणी फार महत्वाची आहे. जर ती नसेल तर मग ही परिस्थिती आम्हाला पाहायला भेटते. ते विश्वास ठेवायला त्या ठिकाणी तयार नाहीत, विश्वास ठेवायला ते त्या ठिकाणी तयार नाहीत. ते थक्क झालेले आहेत आणि हे काय चाललेलं आहे हे त्यांना समजत नाहीये. मग प्रियांनो, आता प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो त्यांच्यासोबत बोलतोय. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं ऐकलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं ऐकून घेतलं, त्यांची परिस्थिती त्याने पाहिलेली आहे. आणि मग प्रियांनो, मग येशू आता त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात करतो. आणि वचन 25 पासून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत बोलतो आणि काय सुरुवात करतो तो, मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की अहो मंदबुद्धी, निर्बुद्ध आणि संदेष्टांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी विश्वास ठेवण्यास तुम्ही मतिमंद आहात, तुम्ही स्लो आहात, तुम्ही हळू आहात. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगतो. तो त्यांना त्या गोष्टींचा उलगडा करून सांगतो. कोणत्या गोष्टींचा? ख्रिस्ताचं दुःख सहन असेल, त्याचं गौरवामध्ये जाणं असेल, मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्टे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्या ठिकाणी करून सांगतो. प्रियांनो, आणि आता हे ऐकत आहे, हे ऐकत असताना त्यांच्या मनामध्ये आता उकळी फुटत आहे, त्यांना ती चुटपुट त्यांच्या मनाला लागलेली आहे. प्रियांनो, आज आमच्याही जीवनामध्ये याची आवश्यकता आहे. आम्हाला येशू बरोबर चालायचं आहे. कारण जीवन जगत असताना ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही, ज्या गोष्टींमुळं प्रियांनो आम्ही विश्वासात दुर्बल अशा प्रकारे होतो, किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला प्रभूमध्ये स्थिर राहू देत नाही, प्रियांनो, ज्या ठिकाणी आम्हाला गोंधळ पाहायला भेटतो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सर्व काही समजावून सांगणारा आहे. आम्हाला सर्व काही समजावून सांगणारा तो आमचा प्रभू त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. येशू बरोबर चालणं आमच्यासोबत फार महत्वाचं आहे. अम्माऊस गावाकडे जात असताना त्यांची जी चाल आहे, त्यांचा जो प्रवास आहे, प्रियांनो, या प्रवासाची तुलना आपल्या जीवनाच्या प्रवासासोबत करा.
आणि आपल्या जीवनाच्या प्रवासासोबत करत असताना ही अपेक्षा करा, हा विश्वास ठेवा की मला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे. कारण जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, कदाचित आज ते आम्हाला समजणार नाही. आम्हाला विश्वासाने प्रभू बरोबर चालायचं आहे. तो आम्हाला सर्व गोष्टी समजवून सांगणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस ही सर्व चर्चा सुरू आहे, आम्ही पाहतो की त्या गावाजवळ, त्या घराजवळ ते आलेत आणि मग त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण त्या ठिकाणी ते देतात. प्रियांनो, कारण दिवस उतरत चाललेला आहे, अंधार आता पडणार आहे आणि म्हणून ते त्याला आग्रह करून आपल्या घरी बोलवतात. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रित करणे, त्याला आमंत्रण देणे हे फार महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्यासोबत चालत होता. प्रियांनो, आम्ही पाहतो की त्यांनी ही अपेक्षा केली नव्हती, त्यांनी त्या ठिकाणी प्रभूला बोलवलेलं नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी आला आणि त्यांच्याबरोबर चालत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ठिकाणी त्यांना सुधारणुकीची गरज होती, त्यांना ज्या गोष्टी समजावून सांगण्याची गरज होती, ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केलं. आणि ते काम केल्यानंतर आता तो पुढं जात आहे. जणू काही तो आता त्यांना त्या स्थितीमध्ये घेऊन आलेला आहे ज्या स्थितीमध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे? की प्रभू येशू ख्रिस्ताला आता आपल्याकडे आमंत्रित करायचं किंवा त्याला जाऊ द्यायचं आणि मग आपण परत जैसे थे, ज्या विचारांनी आम्ही सुरुवात केली, ज्या ठिकाणी आम्ही होतो, जे गोंधळलेलं, जी सर्व परिस्थिती होती, त्याप्रमाणे त्यामध्ये जीवन जगावं. प्रियांनो, पुष्कळदा देव आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आम्हाला अशा स्थितीमध्ये तो घेऊन येतो की ज्या ठिकाणी आम्ही निर्णय घ्यायचा असतो. आणि मग कारण आम्हाला माहीत आहे की तो कोणावरही बळजबरी करत नाही, तो आपल्याला आपला निर्णय घेऊ देतो. कधी कधी आम्हालाही आमच्या जीवनामध्ये देव त्या स्थितीमध्ये घेऊन येतो की ज्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यायचा असतो आणि आम्ही काय निर्णय घेतो हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं. या दोघांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्हाला दिसून येतं की त्यांनी आग्रह करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी आमंत्रित केलं. जर त्यांनी तो आग्रह केला नसता, जर प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आमंत्रित केलं नसतं, तर प्रियांनो, कदाचित त्यांना हे कधीच समजलं नसतं की त्या प्रवासामध्ये तो व्यक्ती कोण होता ज्याच्या बोलण्याने आपल्या अंतःकरणाला चुटपूट लागली. कदाचित त्यांना ते समजलं नसतं, त्यांना ओळखलं नसतं. आज अनेक लोक आहेत की जीवनामध्ये त्या निर्णयाच्या स्थितीला येऊन निर्णय न घेतल्यामुळं, चुकीचा निर्णय घेतल्यामुळं प्रियांनो, आज अनेक देवाच्या दर्शनापासून वंचित आहेत. जर मी प्रश्न केला की काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित केलेलं आहे काय उत्तर आपलं असणार आहे? कदाचित आम्ही म्हणणार, होय आम्ही त्याला बोलावलं, होय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, हो आम्हाला दर्शन आहे. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रित केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस ते जेवणाकरिता बसले, प्रभू येशू ख्रिस्ताने या पुनरुत्थित प्रभूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि आम्ही पाहतो की त्यांचे डोळे उघडले. कारण या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला तसं करताना त्यांनी पाहिलं होतं. ती जी सहभागिता त्या ठिकाणी प्रभू बरोबरची त्यांची आहे, त्या सहभागितेचा परिणाम त्यांचे डोळे उघडले, त्यांनी प्रभूला पाहिलं. प्रियांनो, आम्ही जर म्हणतो की आम्ही पुनरुत्थित प्रभूला आमच्या घरी आमंत्रित केलं, आमच्या जीवनात आमंत्रित केलं, तर आमचे डोळे उघडलेले आहेत काय? पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आम्हाला आहे काय? आम्ही त्याला ओळखलेलं आहे काय? कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी प्रभूला ओळखलं, त्यांची परिस्थिती बदलली. प्रियांनो, ती गोंधळाची स्थिती आता निघून गेली. जी मनस्थिती, जे त्यांचे विचार होते ते बदलले आणि त्याच घटकेला त्यांनी वाट नाही बघितली, त्याच घटकेला ते उठले आणि परत माघारी गेले त्याच्या शिष्यांना सांगण्याकरिता की आम्ही येशूला, त्या पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं आहे. प्रियांनो, प्रभूला आमंत्रित करणे म्हणजे
जीवनामध्ये मोठा बदल घडून येणे, आज आमच्यामध्ये तो बदल आहे काय? आम्ही प्रभूला आमंत्रित करतो असं म्हणतो, परंतु आम्ही त्या सर्व अशुद्ध गोष्टी आमच्यापासून दूर करण्याकरिता तयार आहोत काय? लक्षात घ्या, तो येतो आणि परिस्थिती बदलून जाते, परंतु जर आम्ही हा निर्णय घेत नाही प्रियांनो, किंवा आपण असं म्हणूया की जर आमची परिस्थिती बदलत नाही, आमची मनस्थिती बदलत नाही, आमचे विचार बदलत नाही, आमच्या सवयी बदलत नाही, आमच्या व्यसनांमधून बाहेर येण्याची आम्हाला इच्छा नाही, आमच्या पापातून बाहेर येण्याची आम्हाला इच्छा नाही, याचाच अर्थ हा आहे की प्रभूला आम्ही आमच्या जीवनात आमंत्रित करत नाहीये, आणि आम्ही आमंत्रित करतो म्हणून जे बोलतो ते फक्त मुखाने आहे, आणि प्रभू ख्रिस्त अंतःकरणे पारखणार आहे. जोपर्यंत तुम्ही अंतःकरणापासून त्याला आमंत्रित करत नाही, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणाला ती चुटपूट लागत नाही, तोपर्यंत प्रियांनो आमच्या जीवनामध्ये तो बदल आम्हाला दिसून येणार नाही. प्रियांनो, आज आपल्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की जीवन जगत असताना दैनंदिन जीवनामध्ये प्रभूबरोबर आम्हाला चालायचं आहे. तो आम्हाला जेव्हा त्या स्थितीमध्ये घेऊन येतो, ज्या स्थितीमध्ये आम्हाला निर्णय घ्यायचा असतो, प्रियांनो, तो निर्णय, तो योग्य निर्णय, तो चांगला निर्णय आम्हाला घ्यायचा आहे, आणि त्याचा परिणाम आम्हाला दिसून येतं की एक फार मोठा बदल आमच्या जीवनामध्ये आहे. त्याचा परिणाम आम्हाला पाहायला भेटतं की पुनरुत्थित प्रभूची साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे. प्रियांनो, त्याचा परिणाम आम्हाला पाहायला भेटतो की एक स्पष्ट आणि योग्य दिशेने पुढं जाणारं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. आज अमाऊस गावाकडं जाणारा या 2 शिष्यांचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाची तुलना आपण आपल्या जीवनाच्या प्रवासासोबत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी प्रभूचं त्यांच्याबरोबर चालणं, जरी प्रभूला त्यांनी ओळखलं नाही, परंतु ख्रिस्ताने, त्या पुनरुत्थित प्रभूने त्यांना त्या स्थितीमध्ये आणलं ज्या स्थितीमध्ये एक निर्णय घेण्याची आवश्यकता होती, आणि तो निर्णय त्यांनी निर्णय घेतला आणि आग्रहाने प्रभूला आमंत्रित केलं, आणि परिणाम आम्ही पाहतो, त्यांची डोळे उघडले, त्यांनी प्रभूला पाहिलं एवढंच नव्हे तर या पुनरुत्थित प्रभूची साक्ष आणि घोषणा त्यांनी इतरांना दिलेली आहे. आज प्रियांनो, या वचनांच्या द्वारे प्रभू परमेश्वर देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया, आणि आज आपल्या जीवनाचा प्रवास आणि अमाऊस गावाच्या रस्त्यावरील तो प्रवास यांची तुलना करत असताना आज खरंच देवाचा आत्मा आम्हाला काय सांगू इच्छितो ते समजून त्याकरिता आपल्याला आज निर्णय घ्यायचा. या आपले डोळे आपण बंद करूया. प्रभू देव बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत. पवित्र देई बापा, तुझ्याबरोबर आम्हाला चालायला पाहिजे. पुष्कळदा आम्ही तुझं कार्य ओळखत नाही, पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. तू आमची क्षमा कर. तू आम्हाला सहाय्य करतोस, आम्हाला समजावून सांगतोस, आम्हाला शिकवतो, आणि आम्हाला त्या स्थितीमध्ये घेऊन येतो ज्या ठिकाणी आमचा एक चांगला निर्णय, योग्य निवड, पवित्र देई बापा, आमचं जीवन तुझ्याकरिता गौरवाचं पात्र बनवते. आणि आज त्याचीच गरज आम्हाला आहे. पुष्कळदा आम्ही तुला म्हणतो की ये, परंतु आम्ही अंतःकरणापासून तुला कधीच बोलवत नाही, कारण आम्हाला आमच्या त्या व्यसनांना, आम्हाला आमच्या त्या वाईट सवयींना, त्या पापमय गोष्टींना सोडायचं नसतं. आमची क्षमा कर प्रभू, आमची क्षमा कर. तू ये आणि प्रभू आम्हास बदलून टाक. ते दर्शन तू आम्हाला दे, जे दर्शन आमचं जीवन बदलून टाकतं. प्रभू तू ये आज. प्रभू तू ये आज. जो प्रत्येक जण मोठ्या अंतःकरणाने तुझ्याकडं पाहत आहे, त्या प्रत्येक अंतःकरणामध्ये तू ये आज. प्रभू देई बापा, अशक्त आणि दुर्बल प्रत्येक जीवन तू सबळ कर. पवित्र देई बापा, सैतानाचा तो प्रत्येक विचार, त्याची ती प्रत्येक गोष्ट, त्याने केलेली ती प्रत्येक पेरणी प्रभू तू नाहीशी कर. आणि पवित्र देई बापा,
आमचं जीवन तुझ्यासाठी गौरवाचं पात्र बनव, तुझ्यासाठी गौरवाचं पात्र बनव. प्रभू तू ये आणि तुझं काम तू कर. पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय पवित्र देव बापा, आज आम्ही प्रार्थना करीत असताना आठवण करतो आज त्या सर्व दुःखितांसाठी. पवित्र देव बापा, आज जे निराश आहेत, ज्यांना आज सांत्वनाची गरज आहे, प्रभू तूच त्यांचं सांत्वन करू शकतोस. सहाय्य कर. जे आज आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. पवित्र देव बापा, आम्ही प्रार्थना करतो आज ज्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे, आनंद आहे, त्यांची उपकार स्तुती तू मान्य कर. आणि प्रभू देव बापा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, एक वार पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभुदेव बाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करो. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, त्यानंतर सुवंद देव परात्परे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग शेवटी मातीचे पात्र आपण म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. मातीचे पात्र सर्वांना सलाम.